नमस्कार युट्यूब फॅमिली. तर बघा, मी आज 11:30 वाजता ब्लॉग चालू केलाय. तर आज माझ्याकडे खूप काम होते म्हणून मला काय आज वेळच भेटला नाही. मिनी ब्लॉग पण नाही टाकता आले मला आज. तर आमच्याकडे काव होताच म्हणून मला काय वेळच भेटला नाही आज. तर म्हणून म्हटलं चला तुम्हाला थोडस आपलं मी आज काय केलं आणि आमच्यात काय काय करतात हे म्हटलं सांगावं तुम्हाला. तर बघा, कावला आमच्यात जेवण काय बनवतात. पहिलं तर पुरणपोळी गोड पदार्थ असतो आमच्याकडे. तांदळाची खीर, आळूची वडी, बेसन पिठाची वडी, अजून कढी असते आणि हे बाकीचे सगळं भजी, कुरडे, पापड, त्यानंतर गवार, भेंडी, कारलं ची अशी मिक्स भाजी बनवतात सुकी. तर असं आमच्याकडे जेवण बनवून नैवेद्य दाखवतात. एक जेंट्स आणि लेडीजला जेवायला बोलवतात आणि आपल्या जवळचे नातेवाईक वगैरे असतात त्यांना पण जेवायला बोलवतात. तर खूप उशीर झालाय. तुमच्याकडे काय बनवतात आणि कशी पद्धत असते ते पण मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हे काव झाल्याच्या नंतर आमच्याकडे अशी पद्धत आहे, दसऱ्याच्या आधी म्हणजे घट बसायच्या आधी सगळी स्वच्छता करून घेतात. भांडी, कपडी, थोडा सुद्धा म्हणजे एक सुद्धा कपडा ठेवत नाही. एकदा सुद्धा जर वापरलेला कपडा पाण्यातून काढतात. एवढे म्हणजे सगळी साफसफाई करतात. तर आता इकडे आमच्याकडे ऊनच नाहीये. गावाकडे कसं ऊन असतं, आमच्याकडे 24 तास पाऊस आहे. आज किती दिवस झाले, आमच्याकडे 2-3 महिने झाले सारखा पाऊस आहे. ऊनच पडत नाही. आणि आता थंड असं वातावरण आहे की कपडे एकदम थंड पडतात गारठ्याने. आज थोडासा उघडलाय पाऊस. खूप उशीर झालाय. तर म्हटलं चला तुम्हाला आमच्या इकडचं काव मध्ये काय काय असतं, काय काय. आमचं अजून घर लावून झालेलं नाहीये, सगळा पसारा पडलाय. तर माझे मिनी ब्लॉग पण असतात आणि जर आवडले तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करत जा. खूप उशीर झालाय. मन्या कुठे गेला रे? मन्या आहे का? तर कुठून कुठून तुम्ही माझा ब्लॉग बघतात, तुमच्या गावाचं नाव वगैरे कमेंट करून नक्की सांगा. आणि माझे मिनी ब्लॉग जास्त असतात, मोठे ब्लॉग खूप कमी असतात. मन्या कुठे? मन्याला आमच्या नुसतं बाहेर जायचं, घरात थांबतच नाही. आणि घरात आणायचं म्हटलं तर लगेच चावायला बघतो. खूप आगाव झालाय आज आमचा मन्या. त्याला नवीन इथे आलता तर एवढा घाबरत होता, बाहेर काय दरवाजा उघडला तरी पळून जायचा. पण आता त्याला सवय लागली ना, अजिबात घाबरत नाही. माणसांना पण नाही. पहिलं तर नवीन माणसं आले तर एवढा घाबरायचा, लपून बसायचा कपटा वगैरे इकडे तिकडे. आता काय नाही, आता एकदम बिनधास्त झालाय. 1.5 वर्षाचा झाला आमचा म्हणे. पण त्याचंच खाणं खातो, चपाती वगैरे अजिबात नाही. कशाला तोंड नाही लावत. आपण बिस्किट टाका, चपाती टाका, कशाला तोंड नाही लावत.
दुधाला पण नाही. पहिला आम्ही नवीन आणला होता, एकदा दोनदा थोडस, तर डॉक्टर बोलले दूध नका देऊ. त्याच्यामुळे आम्ही दूध पण नाही देत त्याला. त्याचंच खाणं देतो, तर तो जाड झाला एकदम. 1.5 वर्षाचा तरी खूप मोठं वाटतं. तर चला, ब्लॉग आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि माझे मिनी ब्लॉग पण बघत जा आणि लाईक करत जा. लाईक करत नाहीत कोणी. ब्लॉग बघतात, मिनी ब्लॉग पण बघतात आणि लाईक करत नाही, नुसते बघतात आणि सोडून देतात. तर लाईक करत नाहीत, त्याच्यामुळे मला खूप वाईट वाटतं. तर नक्की तुम्ही लाईक करत जा. तर चला, बाय आणि गुड नाईट, शुभरात्र.